मी उलट त्यांना श्रेय देईल की आता मी त्या गोष्टीला मी जे सामोरं गेलं हे त्यांच्यामुळे गेली. म्हणजे खरं तर आम्हाला अजून एक कौतुक वाटतं की दहीहंडी वगैरे सारखे कार्यक्रम असतात. एका कार्यक्रमात 4-4 तास नाचत असतात, एका कार्यक्रमानंतर दुसरा कार्यक्रम, तिसरा कार्यक्रम. ह्या वर्षी एनर्जी कशी? ह्या वर्षी मी 4 का 5 कार्यक्रम केलेत यावेळेस. पण ते प्रेक्षक म्हणजे आता मी स्टेजवर न उतरले ना की मी आपलं असं होणार, आणि जशी स्टेजवर गेले आणि प्रेक्षक बघितले की उलट असं म्हणते अगं तू तर आजारी होती, तू आता अशी कशी होऊन गेली. म्हणजे असं हे प्रेक्षकांमुळे मला मिळतं. डाएटची विशेष काळजी घेते का काही? अजिबात नाही बघा, मला खायला तर काही पण कधी काही पण खाते मी. अच्छा. पाणीपुरी माझी लई फेवरेट आहे. अच्छा. खूप फेवरेट आहे पाणीपुरी. मला जिथं दिसेल ना मी असं म्हणजे कार्यक्रमाला जाताना जरी दिसले ना तरी मी गाडी थांबवते, तू मला आणून दे गाडीत, मी गाडीत बसते, तू मी गप खाते. हे असं आहे. हा, मला खाण्याच्या बाबतीत मी डायटिंग वगैरे हा विषय कधीच नाही. आपलं खायचं. गौतमीचं असं कुठलं स्वप्न आहे की जे तिला येणाऱ्या काळात पूर्ण करायचंय? मला डान्स क्लास ओपन करायचा आहे. आणि भले मी नसेल शिकवायला, पण ज्यांना खूप खरंच इंटरेस्ट आहे, म्हणजे ती महिला जरी असली, लग्न झालेली जरी असली, पण तिला डान्समध्ये इंटरेस्ट आहे, ती नाही करू शकत, त्यांच्यासाठी मला हे करायचंय. आता खरं तर एका शब्दात आपण अगदी शेवटाला आलोय आपल्या इंटरव्ह्यूच्या, एका शब्दात तू उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. स्टेज की कॅमेरा? स्टेज. प्रसिद्धी की शांत आयुष्य? प्रसिद्धी पण पाहिजे, शांत आयुष्य पण पाहिजे. दोन्ही पाहिजे. दोन्ही पाहिजे. तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती? आई. तुझी सर्वात मोठी ताकद काय आहे? म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद स्टेज आहे. सगळ्यात मोठी ताकद माझी आई आहे. आणि सर्वात मोठी भीती काय आहे? रोज आई 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 म्हणजे तीच आहे ना माझ्यासाठी, म्हणून. गौतमी, तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला माहिती आहे तू आमच्याशी खरंच मनमोकळेपणानं बोललीस, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलीस, तुझ्या भावना सुद्धा तू भावनांना वाट सुद्धा. बघा शेवटी रडलेच ना. आईचा विषय निघाला की झालं. तुझ्या येणाऱ्या काळातल्या सगळ्या स्वप्नांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.